आम्ही दत्त मंदिराच्या पायथ्याजवळ पोहोचलोय। इथून पुढे 750 पायऱ्या आहेत। 750 पायऱ्या चढून पुढे जायचं आहे आणि हा दत्त मंदिराचा पुढे जाण्याचा एंट्रन्स आहे। इथून आपण सुरुवात करतोय दत्त मंदिरात जायच्या 750 पायऱ्या चढायच्या। चला तर पायथ्याशी दर्शन घेतो पहिलं आणि पुढे सुरुवात करतोय। इथे डिसेंबर महिन्यामध्ये यात्रा होते दत्त जयंती आणि ती पुढे 5 दिवस असते आणि भरपूर गर्दी वगैरे असते इथे। 5 दिवसात खाली सगळी दुकानं लागलेली असतात, पाळणे असतात, बरेच गेम्स वगैरे असतात आणि हे 5 दिवस कंटिन्यू ही यात्रा असते। कधी कधी 6 दिवस होते ती, एखाद दिवस वाढवतात पण। तर असे हा दत्ताच्या मंदिरामध्ये आपण आज बघतोय गर्दी नसते, पण यात्रेच्या वेळेला ह्या पायऱ्यांमध्ये इतकी गर्दी असते की इथे चालायला पण जागा नसते आणि भरपूर मजा येते। पावसाळ्यात सुद्धा यायला हे मंदिर भरपूर मस्त आहे, चांगलं वातावरण वाटतं एकदम आणि खरंच मजा येते। एकदम चांगली हिरवळ इकडे ह्या साईडला पण सगळं निसर्ग सौंदर्य दोन्ही साईडला आणि दत्ताच्या देवळाच्या इथून पूर्ण चौलचा परिसर दिसतो। इथून अगदी वरती गेलं एकदम टोकाला की मी तुम्हाला ते पण दाखवतो की पूर्ण अगदी आपण जो साळावचा ब्रिज बघितला काल, तो साळावचा ब्रिज, पुढचा समुद्र, तिकडच्या खाड्या, हे सगळं त्या दत्ताच्या डोंगरावरून मंदिराजवळून व्यवस्थित एकदम दिसतं। ते आता तुम्हाला आम्ही वरती गेलो की दाखवतो देवळामध्ये।